वरुड मोर्शीकडून मोठ्या प्रमाणात गोवंश लहान लहान वासरा सकट गाई बैल हे मध्य प्रदेश बॉर्डरवरून आणले जातात। एका शेतामध्ये नागठाण्याजवळ ते जमा केल्या जातात आणि गाड्यांमध्ये अक्षरशः कोंबून ते नेऊन लालखडीवर कापणे आणि ते मांस विकणे अशी। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड पावडे हॉस्पिटल जवळ वरुड। शिक्षकांना पत्र दिलं आहे, कुठल्या भागामध्ये हे सगळं चालते याचं देखील वर्णन आहे, काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंमलात आणलेला आहे। परंतु अमरावतीमध्ये विशेषतः मध्य प्रदेशला लागून असलेल्या वरुड मोर्शीकडून मोठ्या प्रमाणात गोवंश लहान लहान वासरा सकट गाई बैल हे मध्य प्रदेश बॉर्डरवरून आणले जातात आणि वरुड आणि मोर्शी येथून आतमधल्या रस्त्यामधून ह्या भरधाव वेगानं सकाळी गाड्या निघतात। एका शेतामध्ये नागठाण्याजवळ ते जमा केल्या जातात आणि गाड्यांमध्ये अक्षरशः कोंबून म्हणजे कारसारख्या ठिकाणी आतमधल्या डिक्कीमध्ये कोंबून गाड्या भरधाव वेगानं पाठवल्या जातात आणि ही संपूर्णतः संघटित गुन्हेगारी आहे। म्हणजे गोवंश आणणे, त्यांना शेतामध्ये थांबवणे, 2-3 दिवसपर्यंत वाट पाहणे, त्यानंतर गाड्यांमध्ये भरणे आणि ते नेऊन लालखडीवर कापणे आणि ते मांस विकणे अशी संपूर्णतः संघटित गुन्हेगारी आहे। आणि त्यामुळं हे जे गो तस्कर आहे त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या गाड्या तर जप्त केल्याच पाहिजे, त्या पुन्हा रस्त्यावर येऊच नाही। परंतु या सगळ्या गुन्हेगारांना संघटित गुन्हेगारी कायदा मकोका हा लावला पाहिजे आणि मकोका लावल्यानंतर त्यांना जमानत मिळणार नाही, नाहीतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुटतात आणि पुन्हा आपल्या धंद्याला लागतात। आणि त्यामुळं मकोका लावण्यात यावा, संघटित गुन्हेगारी कायदा हा लावण्यात यावा ही मागणी मी पोलीस अधीक्षकांना केलेली आहे। कारण की पूर्ण संघटितपणे हा सगळा व्यवहार ही तस्करी केली जाते आणि लोकांना नाव माहीत आहे। पोलिसांना सुद्धा कुठे जनावरं आणले जातात हे सुद्धा माहीत आहे, कारण की अनेक दिवसापासून सुरू आहे आणि इतक्यात वाढलं आहे। गोरक्षा पथक याच SP साहेबांनी सुरू केलं होतं, पण ते गोरक्षा पथकही सध्या बंद करण्यात आलेलं आहे। म्हणून ते पथक सुरू करण्यात यावं आणि या गो तस्करीवर कायमचा बंदोबस्त करण्यात यावा ही मागणी, ही अपेक्षा मी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडे व्यक्त केली आहे। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।